नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी, जी उपवासात सर्वांनाच खायला आवडते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. चला तर खिचडीच्या तयारीला लागूया. सुरुवात करूया एका कढईत थोडंसं तूप टाकून. अहो, तुपाचा सुवास आला की आपलं मन आनंदून जाते. आता त्यात टाकूया बारीक चिरलेले बटाटे. बटाटे खरपूस होईपर्यंत परतून घेऊ. त्यात थोडंसं जिरं टाकूया. जिरं चांगलं तडतडलं की 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून परतून घेऊ. आता त्यामध्ये भिजलेला साबुदाणा टाकून सर्व जिन्नस एकत्र परतून घेऊ. नंतरच शेंगदाण्याचं कूट टाकू, म्हणजे कूट करपणार नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ, थोडी साखर घालून सर्व एकत्र परतून घेऊ. आणि त्यावर 2 ते 3 चमचे साजूक तूप घालून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू. चला तर मग आपली उपवासाची मऊ लुसलुशीत खिचडी तयार आहे. धन्यवाद.